आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका। कर्जत ते पनवेल नवी मुंबई असा प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे। नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागाने सुरू केलेली कर्जत ते बेलापूर रेल्वे स्थानक ही बस सेवा आता कर्जत शहरातूनच सुरू होणार आहे। यापूर्वी ही बस सेवा केवळ कर्जत एसटी डेपो येथूनच उपलब्ध होती। मात्र शहराचा मोठा भाग आणि तालुक्याचे अनेक भाग पूर्व कर्जतच्या दिशेने असल्याने नागरिकांना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी अतिरिक्त वेळ आणि खर्च करावा लागत होता। ही अडचण लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी थेट कर्जतच्या अग्निशमन केंद्राजवळून ही बस सेवा सुरू केली असून यामुळे पूर्व भागातील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। आज शुक्रवार 1 ऑगस्ट पासून ही बस सेवा सुरू झाली आहे। दरम्यान सध्या कर्जत ते बेलापूर, बेलापूर ते कर्जत ही बस सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू आहे। सोमवार ते शनिवार नियमित सेवा सुरू असून रविवारी आणि सार्वजनिक सुट्ट्यांनाही खास फेऱ्यांची आखणी करण्यात आली आहे। पहिली बस सकाळी 5:40 तर कर्जतहून सकाळी 6:30 वाजता सुटते। रात्री उशिरापर्यंत म्हणजे 11:15 वाजेपर्यंत ही सेवा उपलब्ध आहे, अशी माहिती नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने परिपत्रक काढून दिली आहे। या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना, नोकरदारांना, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना नवी मुंबई, पनवेल, बेलापूरकडे जाण्यासाठी आता वेळ आणि खर्च वाचणार आहे। पूर्वी एसटी, बस किंवा प्रायव्हेट रिक्षाचा आधार घ्यावा लागत असे, त्यात वेळेचा आणि खर्चाचा भार होताच। आता ही बस सेवा शहराच्या अगदी जवळून सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। या शुभारंभ प्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे परिवहन विभागाचे सुनील साळुंके, उमाकांत जंगले, धर्मराज भगत, चरण जाधव यांच्यासह सुनील गोगटे, राजेश लाड, रमेश मुंडे, कल्पना दास्ताने, शर्वरी कांबळे, रमेश भागवत, प्रशांत प्रभुने, बिलाल आढाळ, विजय बेडेकर, सतीश मुसळे, राजू देशपांडे, शंकर थोरवे, यश ठाकरे, भगवान शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते।